नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भारताने युनायटेड नेशन्सच्या सुरक्षा परिषदेमध्ये आपला तिरंगा म्हणजेच भारताचा तिरंगा फडकवलेला आहे. आता इथे भारताचा तिरंगा फडकवला याचा एक्झॅक्ट अर्थ काय होतो तर भारताने आता युनायटेड नेशन्सच्या सिक्युरिटी काउन्सिलमध्ये नॉन परमनंट याचाच अर्थ अस्थायी सदस्य म्हणून काम सुरू केलेलं आहे. याची अपडेट ना ऑलरेडी आपण जून की ऑगस्ट महिन्यामध्ये बघितलेली की भारत युनायटेड नेशन्सच्या सिक्युरिटी काउन्सिलमध्ये म्हणजे सुरक्षा परिषदेमध्ये अगदी बिनविरोधी निवडून आलेला आहे अस्थायी सदस्य म्हणून. पण तेव्हापासूनच लगेच काही भारताचं काम सुरू झालं नव्हतं. हे काम सुरू झालेलं आहे 1 जानेवारीपासून. ओके, आता ही न्यूज आहे ना ती तुमच्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाची आहे. भारताचं आता युनायटेड नेशन्सच्या सिक्युरिटी काउन्सिलमध्ये अशा प्रकारचं स्थान असणं भारतासाठी तर महत्त्वाचंच आहे, पण त्याचबरोबर पूर्ण जगाचं लक्ष आता भारत कशा प्रकारे या सिक्युरिटी काउन्सिलमध्ये सुरक्षा परिषदेमध्ये काम करेल त्याकडे आपण अजेंडा बघून घेऊया या लेक्चरचा, म्हणजे तुम्हाला समजेल की आपल्याला लेक्चरमध्ये काय काय डिस्कस करायचंय. एक म्हणजे UNSC मध्ये आता काम करताना भारताचा अजेंडा काय असणार आहे, कोणकोणत्या विषयांकडे किंवा कोणकोणत्या रिझॉल्युशन्सकडे भारत लक्ष खेचून घेणारे लोकांचं, त्याचबरोबर भारत कोणत्या मूल्यांचा आधार घेणारे. आता ही जी मूल्य आहेत ना ती खूप महत्त्वाची आहेत. त्याचबरोबर भारताचं स्थान आणि भारताला कशा प्रकारे अधिकार मिळतील. आता इथे एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, नॉन परमनंट मेंबर आणि परमनंट मेंबर यांच्या अधिकारांमध्ये बराचसा फरक आहे आणि हा फरक घालवण्यासाठी भारताला युनायटेड नेशन्सचं परमनंट मेंबरशिप पाहिजे, म्हणजे स्थायी सदस्य बनायचे. आणि गेल्या कित्येक वर्षापासून भारत त्याच प्रयत्नामध्ये आहेच आणि भारत परमनंट मेंबर नाही बनते किंवा युनायटेड नेशन्स तसं काही डिसिजन घेत नाही, तसं काही रिझॉल्युशन आणत नाहीये युनायटेड नेशन्समध्ये. त्यामुळे जगभरातल्या अनेक देशांकडून युनायटेड नेशन्सवर टीका सुद्धा केली जाते. कारण की आपण बरेचसे जर क्रायटेरिया बघितले ना तर भारत पूर्णपणे एलिजिबल आहे युनायटेड नेशन्सचा स्थायी सदस्य बनण्यासाठी. मग आता त्यावर सुद्धा आपण डिस्कस करणारच आहोत आणि या आधी सुद्धा UNHCचा जे अस्थायी सदस्यत्व आहे ते भारताने किती वेळा आणि कधी कधी भूषवलेले ते सुद्धा डिस्कस करायचे. सगळे हे महत्त्वाचे पॉईंट आहेत जे आपण एक एक करून बघणार आहोत. परीक्षेच्या दृष्टीने सगळंच महत्त्वाचं असणार आहे. या लेक्चरची PDF तुम्हाला विजन गव्हर्नमेंट जॉबच्या टेलिग्राम चॅनलवर मिळेल. त्याचप्रमाणे विजन स्टडीचं ॲप सुद्धा तुम्ही तुमच्या फोनमध्ये डाउनलोड करून ठेवा. यामध्ये भरपूर असं स्टडी मटेरियल आहे, PDF नोट्स आहेत, प्रॅक्टिस टेस्ट घेतल्या जातात डेली बेसिसवर, त्यासुद्धा अटेंड करण्याचा प्रयत्न करत जा जास्तीत जास्त. आणि महत्त्वाची अपडेट आहे ते म्हणजे क्वेश्चन आन्सर रिव्हिजनचे न्यू कोर्सेस आहेत आता विजन स्टडीवर. जर तुम्हाला तुमची रिव्हिजन तुमची प्रॅक्टिस कशी होते ते बघायचं असेल तर तुम्ही नक्कीच या बॅचेसना ॲडमिशन घेऊ शकता. ओके, आता वळूया आपण आपल्या टॉपिककडे. तर चर्चेत का आहे हा विषय, तर सुरुवातीला तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे की आपले फॉरेन अफेअर मिनिस्टर्स कोण आहेत, तर ते म्हणजे S जयशंकर. तर S जयशंकर यांच्याकडून ही अनाउन्समेंट करण्यात आलेली की आपला अजेंडा काय असणार आहे या सगळ्या गोष्टी. त्यानंतर टीम इंडिया, आता इथे स्वतः S जयशंकर काही तिकडे जाऊन युनायटेड नेशन्सच्या सिक्युरिटी काउन्सिलमध्ये बसणार नाहीये, तर तिथे एक इंडियाची प्रॉपर टीम असेल जी काम करते. ठीक आहे, आणि स्थायी सदस्यत्व मिळण्याची ही भारताला एक खूप चांगली अपॉर्च्युनिटी मिळालेली आहे, कारण की तशा प्रकारचं रिझॉल्युशन सुरक्षा परिषदेमध्ये भारत मांडू शकतं. ओके, आणि UN सुरक्षा परिषदेत त्याच भारताबरोबरच अजून 4 देशांनी हे सदस्यत्व स्वीकारलेलं आहे, नॉर्वे, केनिया, आयर्लंड आणि मेक्सिको. म्हणजे एकूण 5 देशांनी हे नॉन परमनंट सदस्यत्व सध्या स्वीकारलेलं आहे. आणि हे किती वर्षांसाठी असणार आहे, तर 2 वर्षांसाठी. ही गोष्ट सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायची. तसं UNच्या सुरक्षा परिषदेचे एकूण सदस्य किती असतात, 15 सदस्य असतात, राईट. त्यातले 5 सदस्य हे स्थायी सदस्य असतात, पण 10 सदस्य हे अस्थायी सदस्य असतात. तर हे 10 सदस्य चेंज होत राहतात नेहमी 2-2 वर्षांसाठी, 1-1 वर्षांसाठी. तर अशा प्रकारे भारताला यावेळी 8व्यांदा भारत निवडून आलेलं युनायटेड नेशन्सच्या सुरक्षा परिषदेवर. आता तुम्हाला एक छोटासा प्रश्न आहे आणि तुम्हाला माहितीच असलं पाहिजे, हे जे 5 परमनंट मेंबर्स आहेत युनायटेड नेशन्सच्या सिक्युरिटी काउन्सिलचे ते कोण आहेत ना, ते मला कमेंटमध्ये सांगा. ते मी तुम्हाला काही लेक्चरमध्ये सांगणार नाहीये. मग या आधी भारताने अजून किती वेळा नॉन परमनंट मेंबर स्वीकारलेले आहे, तर सुरुवातीलाच 1950 मध्ये, 1950 ते 51, त्यानंतर 1967 ते 68,
त्यानंतर 1972 ते 1973 या कालखंडासाठी चौथ्यांदा 1977 ते 78, 1984 ते 85, 1991 ते 92. आता हा कालखंड बघितला ना सुरुवातीचा तुम्ही, तर अगदी काही वर्षांच्या डिफरन्सने भारताला हे सदस्यत्व मिळालेलं आहे. पण नंतर 1992 नंतर टोटल तब्बल 19 वर्षांनी भारताला परत हे अस्थायी सदस्यत्व मिळालेलं 2011-12 मध्ये, आणि त्यानंतर आता 8व्यांदा अस्थायी सदस्य म्हणून भारत युनायटेड नेशन्सच्या सिक्युरिटी काउन्सिलमध्ये काम करणार आहे. ठीक आहे, मग आता काम स्वीकारलेलंच आहे आपल्या भारताने. तर आपल्या भारताचे एक्सटर्नल अफेअर मिनिस्टर एस जयशंकर यांनी 5 S सांगितलेत की ते 5 Sचे मूल्य, ते 5 S आपण स्वीकारून UNHC मध्ये काम करणार आहोत. मग हे 5 S काय आहेत, तर सन्मान, संवाद, सहयोग, शांती आणि समृद्धी. आता हे 5 S तुम्हाला असेच लक्षात ठेवायचेत. आयोग नक्कीच यावर प्रश्न विचारू शकतो. काय काय, तर सन्मान, संवाद, सहयोग, शांती आणि समृद्धी. ठीक आहे, आणि भारताचा मेन अजेंडा काय असणार आहे, तर अजेंडा आपल्याला मांडण्यासाठी या 5 गोष्टींचा म्हणजे या 5 मूल्यांचा उपयोग करण्यात येणार आहे. मग मेन अजेंडा किंवा भारत कोणकोणत्या गोष्टींकडे जगाचं लक्ष खेचून घेणार आहे, तर एक म्हणजे दहशतवाद, काउंटर दहशतवाद, त्यानंतर सागरी संरक्षण, वैज्ञानिक संशोधनाला महत्त्व प्राप्त देणारे, त्याचप्रमाणे तंत्रज्ञानात विकास, ते पण सुद्धा ह्युमन टच बरोबर. ठीक आहे, तंत्रज्ञान तर आहेच, पण त्याचबरोबर मानवाचा विकास सुद्धा त्यामध्ये व्हावा, असे काही अजेंडाच भारत युनायटेड नेशन्स समोर ठेवणार आहे किंवा UNSC मध्ये ठेवणार आहे. आता इथे UNची आम सभा वेगळी असते आणि UN सिक्युरिटी काउन्सिल. तर UNच्या सिक्युरिटी काउन्सिलचे जे सदस्य आहेत त्यांची निवड कोणाकडून केली जाते, तर युनायटेड नेशन्सच्या म्हणजे संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेकडून. ठीक आहे, आता या तर गोष्टी आपण सगळ्या बघितल्याच की भारताचा अजेंडा काय असणार आहे, त्याचबरोबर भारताने कोणती मूल्य समोर ठेवलेली आहेत. पण महत्वाचं ना, या गोष्टीकडून पूर्ण जगाकडून आणि भारताकडून किंवा सेंटरकडून अशा प्रकारे बघितलं जाते की कशा प्रकारे सिक्युरिटी काउन्सिलमध्ये म्हणजे सुरक्षा परिषदेमध्ये आपल्या भारताला परमनंट मेंबरशिप मिळेल. तर 3 अशा महत्वाच्या गोष्टी आहेत की ज्यामुळे भारत पूर्णपणे पात्र आहे युनायटेड नेशन्समध्ये सिक्युरिटी काउन्सिलमध्ये परमनंट मेंबर बनण्यासाठी. एक म्हणजे UNच्या शांती सेनेत भारताची जी भागीदारी आहे ती बरीच जास्त आहे. भारत कितव्या स्थानावर आहे, तर 4थ्या स्थानावर आहे. जर तुम्ही इथे बघितला त्या डायग्राम मध्ये तर तुम्हाला समजेलच. आधी इथिओपिया, बांगलादेश, रवांडा आणि इंडिया. भारत कितव्या स्थानावर आहे, तर 4थ्या स्थानावर. आणि या शांती सेनेमध्ये म्हणजेच तुम्ही पीस कीपिंग फोर्सेस ज्या आहेत युनायटेड नेशन्सच्या, तर UNच्या पीस कीपिंग फोर्सेसमध्ये भारताच्या एकूण 6,700 फौज आहेत. त्यातच 2 लाख भारतीय सैनिक आहेत किंवा 2 लाख भारतीय शांती सैनिक आहेत असं तुम्ही म्हणू शकता. आणि 1948 पासून जे काही पीस कीपिंग मिशन जगभरात झालेले आहेत आणि मोस्टली जर तुम्ही बघाल तर आफ्रिका खंडामध्ये हे पीस कीपिंग मिशन कंडक्ट करण्यात आलेले आहेत. त्यातल्या 79 मिशनमधून 49 मिशनमध्ये भारतीय सैनिक समाविष्ट होते. ओके, म्हणजे हा आकडा खूप मोठा आहे. आणि UNचं जे पीस कीपिंग मिशन आहे ते नक्कीच खूप मोठ्या स्केलवर असतं. जसं समजा कुठे सिव्हिल वॉर असेल तर सिव्हिल वॉरच्या दरम्यान तिथे पीस कीपिंग जे सोल्जर्स असतात किंवा सैनिक असतात ते त्या स्थानावर लोकांना मदत करायला असतात. ओके, जसं लिबिया आहे, सिरिया आहे, अशा बऱ्याचशा ठिकाणी ओके जिथे अशा प्रकारची सिच्युएशन तयार झालेली असते तिथे हे पीस कीपिंग सोल्जर्स जे आहेत ते असतात. ठीक आहे, त्याचप्रमाणे महत्वाचं म्हणजे 1948 पासून यामध्ये 160 भारतीय सैनिकांनी त्यांचं प्राण गमावलंय. त्यातच अजून महत्वाचं आहे ते म्हणजे भारत असा पहिला देश आहे 2007 मध्ये भारताने असं केलंय की पूर्ण महिलांचं असणारी एक फौज किंवा आकस्मिक तैनात सेना असं सुद्धा म्हणू शकता. म्हणजे समजा कुठे वॉर सुरू आहे किंवा कोणते रेफ्युजी कॅम्प्स आहेत तर तिथे जाऊन मदत करण्यासाठी अशी एक सेना भारत तैनात करणारा पहिला देश ठरलाय. कधीपासून, तर 2007 पासून. ओके, इनफॅक्ट भारताने लायबेरियामध्ये जो आपल्या जगातला तुम्ही म्हणू शकता एकदम कॉन्ट्रोवर्शियल प्रदेश आहे किंवा नेहमीच युद्धाची अशी तिथे सिच्युएशन असते, तिथे सुद्धा भारताने मेडिकल फॅसिलिटीज मिळाव्यात म्हणून बरंचसं सैन्य पाठवलेलं होतं. ठीक आहे, तर त्याच्या इमेजेस तुम्ही इथे बघूच शकत असाल. आणि या सगळ्या गोष्टी आहेत ना त्या खूप महत्वाच्या ठरतात. म्हणजेच भारताचा रोल नक्कीच युनायटेड नेशन्समध्ये खूप मोठा आहे आणि भारताला
मग एक हक्कच आहे. भारत एक प्रकारे स्वतःचा अधिकारच मागतोय स्थायी मेंबर बनण्यासाठी. ओके, त्याचप्रमाणे दुसरी कोणती गोष्ट आहे तर भारत वॅक्सिन मॅन्युफॅक्चरिंग हब आहे. सध्याच्या परिस्थितीला आपण बघितलं तर पूर्ण जगामध्ये सर्वात जास्त जर मागणी असेल ती म्हणजे लसीची, लसीकरणाची किंवा वॅक्सिनची. आणि भारत कशा प्रकारे मॅन्युफॅक्चरिंग हब आहे तर जगभरामध्ये जेवढं काही लस उत्पादन होतात त्यातले 60% लसींचं उत्पादन हे भारतात होतं. म्हणजे जेवढ्या लसी किंवा वॅक्सिन्स डिस्ट्रीब्यूट होतात त्यातलं 60% जे उत्पादन आहे मॅन्युफॅक्चरिंग ते भारतात होतं. भारतात दरवर्षी 3 बिलियन डोसेसचं उत्पादन होतं. आणि इनफॅक्ट भारतामध्ये हे जे उत्पादन आहे ना मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्शन कॉस्ट हे खूप कमी आहे. इतर देशांशी आपण कंपॅरिझन केलं ना तर खूप कमी आहे. आणि त्यामुळेच भारताला सध्या वर्ल्ड फार्मसी म्हणून सुद्धा ओळखलं जात आहे. आणि त्याचबरोबर अजून जो तिसरा घटक आहे तो सुद्धा महत्वाचा आहे, ते म्हणजे आंतरराष्ट्रीय दहशतवादाविरोधात भारताची भूमिका. तर नेहमीच युनायटेड नेशनमध्ये भारताने दहशतवादाविरोधात असा एकदम स्ट्रॉंग स्टँड घेतलेला आहे. तर ती सुद्धा एक गोष्ट आहे की भारताला पात्र ठरवतं स्थायी सदस्य बनण्यासाठी. पण नक्कीच इथे इन जनरल असं म्हटलं जातं की अस्थायी सदस्य असून तेवढे अधिकार कोणत्याच देशाला मिळत नाही. जसं समजा अस्थायी सदस्याला विटो पॉवर नसतं. विटो पॉवर म्हणजेच काय, जर समजा एखादा प्रस्ताव मांडला गेला आणि जरी इतर देशांनी त्याला होकार दिला पण फक्त ज्या 5 देश आहेत म्हणजे जे 5 स्थायी सदस्य आहेत त्यातल्या एका देशाने जरी नकार दिला तरी ते रिझॉल्युशन तिथेच रद्द होऊन जातो. तो जो प्रस्ताव आहे तो तिथेच रद्द होऊन जातो. मग तशा प्रकारचा अधिकार तर भारताला नाहीये, अस्थायी सदस्याला नाही मिळत. पण एक्झॅक्टली आपण असं म्हणू शकत नाही, जरी समजा एखादा विषय असेल तर तिथे 5 स्थायी सदस्यांचं मत तर लागतंच, होकार तर लागतोच. पण त्याचबरोबर इतर जे अस्थायी सदस्य आहेत त्यापैकी 4 सदस्यांचा होकार सुद्धा लागतो. आणि यालाच तुम्ही कलेक्टिव्ह विटो किंवा सामूहिक विटो असं म्हणतात. जर इतर अस्थायी 4 सदस्यांचा होकार नसेल तरी सुद्धा ते जे विधेयक असेल किंवा तो जो प्रस्ताव असेल तो तिथेच रद्द होतो. ओके, म्हणजे अस्थायी सदस्याला इतर 5 देशांइतके अधिकार नाहीयेत, म्हणजे तो विटो पॉवर नाहीये. जसं चायनाने नेहमीच विटो पॉवरचा एक चुकीच्या मार्गाने आधार घेतलेला आहे. जसं मसूद रजा याला इंटरनॅशनल टेररिस्ट जेव्हा जाहीर करायचं होतं तर चायनाने बऱ्याच वेळेला विटो पॉवरचा वापर केला होता. ओके, मग तसा अधिकार नक्कीच भारताला मिळणार नाहीये आणि भारताला तो अधिकार पाहिजे, त्यासाठीच प्रयत्न सुरू आहेत. ठीक आहे. आणि त्याचबरोबर नकाराधिकार जरी नसला ना तरी एक महत्वाचा अधिकार ना प्रत्येक देशाला मिळतो. तर मंथली बेसिसवर प्रत्येक देशाला UNSCचं प्रेसिडेन्सी मिळत असते. ठीक आहे. मग ज्या देशाकडे प्रेसिडेन्सी असते ना तो प्रेसिडेंट किंवा तो देश त्याला पाहिजे ते विषय UNSC मध्ये मांडू शकतं आणि त्याच्यावर चर्चा घडवून आणू शकतं. मग हा एक राईट सुद्धा भारताला मिळतो. ओके, त्याचप्रमाणे सिक्युरिटी काउन्सिलच्या बऱ्याचशा कमिटीज असतात तर त्याचं सदस्यत्व सुद्धा भारताकडे आहे. त्यामुळे तसं तर बरेचसे अधिकार आहेत पण महत्वाचा अधिकार आहे तो म्हणजे विटो पॉवरचा. ठीक आहे. तर या बऱ्याचशा गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. UNSC मध्ये भारताचा रोल कसा असणार आहे ते आपण पुढे बघूयाच. त्यावर नक्कीच काही ना काहीतरी अपडेट येत राहतील, मग आपण डिस्कस करूयाच. ओके, आता आपण लेक्चरमध्ये इथेच थांबूया. एक खूप महत्वाचा प्रश्न मी तुम्हाला लेक्चरमध्ये विचारलेला आहे. आय थिंक एक सदस्य राष्ट्र तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे, 4च राहिलेत, तर ते कोणते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आता आपण लेक्चरमध्ये इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि थँक्यू.